guys, back again with a new video, and this video is gonna be completely different as in what I usually post is all about like bikes, cars, something different to the events and everything. Meanwhile, हा व्हिडिओ असेल कम्प्लिटली मराठीमध्ये. सो सकाळचे ऑलमोस्ट झालेत 5:15. मी आहे ठाण्याला आणि आम्ही इकडून चालले आहोत गावी. अँड द थिंग इज लाईक फॉर द फर्स्ट टाईम लाईक 30 वर्षामध्ये ऑलमोस्ट मी पहिल्यांदा चाललो आहे गावी. मला अजून तो अनुभव आलेला नाही आहे की गाव काय असते, कसं असते. घेऊया हा नवीन एक अनुभव. तिथे पोचून कळून की ते आपल्याला काय असेल. एक गाव आहे दिवशी करून. सो आम्ही तिकडे राहणार आहेत. तिथे आय गेस जत्रा आहे. मी श्रेयस सायली तिघं आम्ही इकडून निघालेत ऑलमोस्ट. मी थोडासा नर्वससुद्धा आहे. लेट्स सी ना, म्हणजे मी अजून कधी गेलेलो नाही आहे. पहिल्यांदा कसा अनुभव असेल त्याची पण काय आयडिया नाही आहे. सो बघूया, भेटूया आता आपण डायरेक्ट कारमध्येच. हे आहे आमचं गाव दिवशी बुद्रुक. हे सिच्युएटेड आहे पाटण तालुक्यामध्ये, जे की सातारा डिस्ट्रिक्टमध्ये पडते महाराष्ट्रामध्ये. आणि हे आहे माझं घर. आणि असं दिसते रात्रीच्या टायमाला आमचं घर. सो आज आहे दिवस दुसरा आणि आता आम्ही चाललो आहोत एका पंगतमध्ये. पंगत इन द सेन्स कसं असते की पूर्ण गाव आज एकत्र मिळून जेवणार, ते खाली बसणार आणि सगळे म्हणजे कोणी कुठेही असो सगळे येऊन एकत्र एका लाईनमध्ये बसणार आणि काही जण त्यांना सर्व करणार जेवण आणि आपण एकत्र जेवायचं. असं ही एक प्रथा आहे जी हर वर्षी चालू असते. तर मग आता माझं जेवण झालेलं आहे आणि खरंच म्हणजे मनापासून सांगतोय जेवण मस्त होतं. आणि तुम्ही बघू शकाल ही आहे गावाकडची विहीर. त्या विहिरीच्या बांधकामाच्या अनुसारच आपल्याला कळून येते की ती खूप वर्षांपूर्वी बांधलेली आहे. आणि हा आहे आमचा राखणदार. याला आपण इंग्लिशमध्ये गार्डियन स्पिरिट किंवा प्रोटेक्टर डेइटी असं म्हणतो, जो पूर्ण जागेची रक्षा करतो.
आणि आता मी आणि श्रेयस चाललो आहेत जिकडे मेन गोष्टीसाठी आलेले आम्ही, ते आहे पावणाई देवीसाठी. तिची जत्रा आहे आणि तिकडे जाऊन आम्ही एक्सप्लोअर करणार आहेत बऱ्याच अशा गोष्टी. इवन आमचं दर्शन सुद्धा राहिलेलं, तर ते सुद्धा कम्प्लीट करून घेणार आहे. सो पावणाई देवी म्हणजे एक्झॅक्टली काय, हा एक मेन प्रश्न पडतो. सो पावणाई त्या शब्दामध्येच तुम्हाला त्याचा अर्थ कळून येतो. पावणाई म्हणजे पावणारी. सो ती मेजरली असं असते की ती देवी, जे आपण पाहुणे, जे बाहेरून येतात लोक, त्यांना ती जास्त पावते, असं त्याच्यावरून तिचं नाव पडलेलं आहे पावणाई. हा आहे जत्रेचा परिसर. मंदिर तुम्हाला मी तिकडे पोहोचल्यावरती दाखवतो. आणि आम्ही पोचलो आहोत आता फायनली मंदिराजवळ. आणि खूप मस्त, म्हणजे खूप छान असं बांधलंय मंदिर. आणि आम्ही आता घरी चाललो आहोत. तुम्ही बघू शकाल, हा आहे गावामधला परिसर. सो आता आपण आले आहोत नदीवरती. ही नदी जवळपासच आहे घराच्या, ऑलमोस्ट एक 3-4 किलोमीटर असेल, मॅक्सिमम 5 किलोमीटर. तुम्ही बघू शकतील, खूप क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. आणि पुढचे काही शॉट्स त्या ह्याचे घेतलेले आहेत मी. आणि आम्ही आता चाललेत कुस्ती बघायला. बघूया, ही पण एक नवीन मजा आहे माझ्यासाठी. मी कधी असं बघितलेलं नाही आहे. सो करूया एक्सप्लोर. पहलवान दिग्विजय जाधव, उदय खंडेकर, अमर पाटील, उदय खेडकर, पत्रकार बंधू नोंद घ्या. साक्षी पाटील आणि समृद्धी पाटील, पहलवान कुमारी साक्षी पाटील हिला
अरविंद शिवराम पाटील यांच्याकडून 1000 रुपयांची देणगी आलेली आहे. बक्षीस तज्ञ पण त्या बाहेरचे म्हणजे असा प्रॉब्लेम येणार नाही. हा कोणचं बाहेरचं राहुल बघा वाजणार हे हो आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय जगन्नाथ यादव सर यांच्या वतीने मला 500 रुपयाचे इनाम आलेलं आहे. माझ्या सुद्धा त्यांनी आजच्या मैदानामध्ये प्रेक्षणीय महिला कुस्ती आखाड्यावरती आलेल्या आहे. ही कुस्ती नंबर 10 या 10 नंबरच्या कुस्तीसाठी कैलासवासी ज्ञानदेव रामचंद्र यादव व कैलासवासी नारायण राक्षे यांचे स्मरणार्थ श्री जगन्नाथ ज्ञानदेव यादव व श्री शशिकांतराव कांबळे यांच्यातर्फे ही 10 नंबर कुस्ती रक्कम रुपये 10,000 रुपये या 10,000 रुपये कुस्ती या मैदानावरती हजर झालेले आहे. या दोन महिला पैलवानांचं यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. हो तर ऐकताय का? एक मिनिट थांबा. तुमच्या डाव्या हातात असतात. आणि अशा प्रकारे आमची सहल संपलेली आहे. एक मस्त अनुभव घेऊन मी आता घरी चाललो आहे. माझं मन अजून इकडेच अडकलेलं आहे कारण मी पहिल्यांदाच हे सगळं असं एक्सपिरियन्स केलेलं. आणि खरं सांगू तर माझी तर इच्छा आहे की मी परत लवकरच येऊ इकडे, बिकॉज खूप स्लो लाईफ आहे इकडे. इथे कुठल्या गोष्टीची हाव नाही का किंवा जे आपण शहरामध्ये धावपळ करतोय त्या गोष्टी नाही. इथे खुश आहेत लोक. जेवढं आहे त्याच्यामध्ये ते लोक खूप खुश आहेत आणि ते खूप मॅटर करते आयुष्यामध्ये. बाकी सगळं ठीक आहे. चला मग भेटूया आपण आपल्या घरी शहरात ॲज युजल.